तर चला आज बनवूया छान झणझणीत मिसळ. त्याच्यासाठी मी पहिले कुकर घेतलाय, त्याच्यामध्ये तेल घातलंय. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये छान मोहरी घालायची आहे. ती तडतडली की त्याच्यामध्ये लसूण आणि आल्याचं ठेचलेलं वाटण घातलंय, हळद घातलीये, हिंग घातलाय, कढीपत्ता घातलाय, चिरलेला कांदा आणि मीठ घालून जरा त्याला शिजू दिलंय. कांदा जरा शिजत आला की मग त्याच्यात घालायचा आहे टोमॅटो, लाल तिखट, कांदा लसूण चटणी, कराडचा मसाला आणि मग त्याला जरा हलवून त्याच्यात घातली आहे भिजलेली मटकी आणि काळे वाटाणे. त्याला पुन्हा एकदा हलवून मग त्याच्यात घातलंय मी गरम पाणी, कोथिंबीर आणि मग कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या केल्या. मग मला मिसळी बरोबर आवडते उकडलेल्या बटाट्याची भाजी. तर त्याच्यासाठी मी कढईत घेतलंय तेल, मग त्याच्यात घातली आहे मोहरी, हिरवी मिरची, लसूण त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि मग ती हळद घातली आहे आणि त्याला जरा परतलंय. जळू द्यायचं नाहीये अजिबात आणि जरा छान शिजलं की त्याच्यात घातलाय उकडलेला बटाटा कुस्करलेला. मग त्याच्यात घातलंय मीठ आणि कोथिंबीर आणि ही झाली आपली मटकीची उसळ तयार आणि मग ही आपली तयार झाली आहे मिसळ.